अंदाजे या सिमेंट फॅक्टरीमुळे किमान 40 ते 45 गावं बाधित होऊ शकतात। तसेच आजूबाजूच्या नगरपालिका, महानगरपालिका 5 ते 6 नगरपालिका आहे, 2 महानगरपालिका आहेत, भिवंडी महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हास नगरपालिका, अंबरनाथ नगर परिषद, बदलापूर नगर परिषद, म्हणजे किमान 5 ते 6 नगर परिषदा आपण त्याच्यातून बाधित होऊ शकतात। शासनाचा महसूल मिळण्याचा फक्त हेतू आहे का, तर नाही। अदानीकडनं जे मिळणार उत्पन्न आहे ते शासनाच्याच खिशात न जाता इराद्याच्याच खिशात जाणार आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी जी नोटीस दिलेली आहे की आपण आपले ऑब्जेक्शन्स ठेवा, या गावकऱ्यांमार्फत किंवा बाधित लोकांमार्फत किंवा इथल्या गावच्या लोकांमार्फत जे ऑब्जेक्शन्स क्रिएट होणार आहेत, ऑब्जेक्शन्स दिले जाणार आहेत, त्यांचा किती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ विचार करेल, हाही मोठा जटिल प्रश्न आहे। कारण का अदानी ग्रुपनी जवळजवळ महाराष्ट्र किंवा गुजरात नव्हे तर पूर्ण भारतच कब्जात घेतलेला आहे। आणि ह्याचा वाईट परिणाम, याचा दुष्परिणाम केवळ आंबेली आणि ह्या इथल्या परिसराला न होता तर पूर्ण भारतावर होणार आहे। अर्थव्यवस्थेवर तर जास्त परिणाम होणार आहे। जर काही असं म्हटलं जातं की इथे इंडस्ट्रीयल झोन आला, इंडस्ट्री आली तर कामगार मिळणार आहेत, पण ह्या भूमिपुत्रांना अदानी ग्रुप देणार आहे का काम? नाही देणार। बाहेरचे आणून जे टेक्निकल मोठे मोठे आहेत त्या लोकांना इथे आणून जे कामं दिली जाणार आहेत, इथे केवळ आणि केवळ मजूर म्हणून इथला समाजाचा वापर केला जाईल आणि भूमिपुत्रांना केवळ मजुराशिवाय दुसरी कुठलीही व्यवसाय दिला जाणार नाही, कुठलीही नोकरी दिला जाणार नाही। प्लस आपला महाराष्ट्र इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट ॲक्ट काय सांगतो, 1 किलोमीटरच्या आत कुठलीही प्रकारची गावं किंवा शहरी वस्ती असता कामा नये, अशी लोकवस्ती असलेलं हे ठिकाण आहे। जवळजवळ 10 मीटर ते 2 मीटरच्या दरम्यान लोकवस्ती तर आहेत, प्लस 3 नद्यांचा संगम आहे। या संगमातनं होणाऱ्या जलप्रदूषणाचं काय, वायू प्रदूषणाचं काय, ह्याबाबतचा या नोटीस देण्यापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण महानियंत्रण मंडळाने हा प्रश्न अदानी ग्रुपला विचारायला हवा होता। कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज।